स्पष्ट अजून काय सांगू तुम्हाला, आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडणार, दुसरं कोण कसं मांडू शकेल. सन्माननीय राजसाहेबचं जे म्हणणं आहे ते आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतील किंवा सन्माननीय राजसाहेब मांडतील, इतरांनी कोणी नाही. आणि यापुढेही आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडू, दुसरं कोणी नाही. अशा सगळ्या गोष्टींमुळे विषय जो आहे तो दुसरीकडे वळला जातो. मला असं वाटतं विषय उद्याची जी निवडणूक आयोगाची जी बैठक आहे, ज्याची शिष्टमंडळ जाणार आहे, तेवढा पुरताच मर्यादित होतो. पण मग आता काय परिस्थिती काय, उद्या नेमकं तुम्ही जाणार आहात का, किती जण जाणार आहात? मला असं वाटतं ते उद्या कळेल. उद्या सर्व पक्षीय नेत्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आम्ही इव्हन भारतीय जनता पक्षालाही पत्र पाठवलं. शेवट असं आहे, निवडणुका पारदर्शीपणे होणं ही सगळ्याच पक्षांची जबाबदारी आहे, एकटी काय आमची नाही किंवा एकटी सगळ्या पक्षांची जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना या उद्याच्या जे शिष्टमंडळ जाणार आहे त्या शिष्टमंडळामध्ये आम्ही सर्व पक्षीय लोकांना निमंत्रण पाठवलेलं आहे. आज ठाण्यात देखील मोर्चा आहे, शिवसेना ठाकरे गटाचा आणि मनसेचाही मोर्चा, सगळे लोक सामील होणार आहेत. आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीनं देखील पाठिंबा दिला आहे, राष्ट्रवादी शरद पवार. चांगली गोष्ट आहे ना. मी तुम्हाला ते सांगितलं, सिस्टीम चांगली व्हावी ही काय फक्त एकट्या मनसेची किंवा एकट्या विरोधी पक्षाची जबाबदारी नसते, सत्ताधारी पक्षाची सुद्धा जबाबदारी असते. त्यामुळे सगळे जण त्याच्यामध्ये सामील झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. संदीपने आता अत्यंत स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं, उद्या जे निवडणूक आयोगाकडे आम्ही जाणार आहोत त्या निवडणूक आयोगामध्ये जाण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ असावं यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो. आणि त्याप्रमाणे सन्मान्य पवार साहेब, शरद पवार साहेब, सन्मान्य उद्धव साहेब, सन्मान्य राज साहेब, सन्मान्य हर्षवर्धन सकपाळ साहेब, सन्मान्य वर्षा गायकवाडजी, सन्मान्य प्रकाश रेड्डी, सन्मान्य सुभाष लांडे, रईस खान, समाजवादी पक्ष शेख, हे असे सर्व पक्षीय त्या ठिकाणी शिष्टमंडळ आहे आणि त्याची यादी आता आम्ही पाठवतो आहोत. आणि त्याच्यामुळे या राज्याच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये असणारे संभ्रम सगळा दूर व्हावा, राज्यातील लोकांना वाटले पाहिजे की निवडणूक अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि म्हणून काही आक्षेप आमच्या सगळ्यांचे निवडणूक आयोगाकडच्या बाबतीमध्ये होते आणि म्हणून निवडणूक आयोगाला सगळी माहिती द्यावी इत्थंभूत आणि त्यांच्याकडून उत्तरं घ्यावी आणि ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी होतं. त्यासाठी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य अजितजी पवार, सन्मान्य एकनाथजी शिंदे या तिघांनाही निमंत्रण त्या उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटण्यासाठी दिलेलं होतं. त्याप्रमाणे लेखी निवेदनं दिलेली आहेत असं पण नाही, मी तुम्हाला लेखी पत्र देऊ शकतो. ते लेखी निवेदनं दिलेली आहेत आणि लेखी नावं सुद्धा आम्ही पाठवलेली आहेत. त्यामुळे आता कोण येतील कोण येणार ती गोष्ट वेगळी, पण आम्ही जाणार आहोत बस. सगळ्यांनी सांगितलं आम्ही येतो म्हणून सांगितलंय. आता भारतीय जनता पक्ष, शिंदे गट आणि अजित पवार गटाचा अजून काही निरोप आलेला नाही. नाही, मला असं वाटतं की त्यांची आज काहीतरी टेस्ट आहे, ते कालच आम्हाला बोलत होते, तेव्हा ते टेस्टला गेलेले आहेत. ते थोड्या वेळाने येतील बाहेर. काय अडचण नाही. ठाण्यात आज एकत्र तुम्ही मोर्चा काढता, सांगितलं नाही. मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये, त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना. आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी. असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये, त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये. मुंबई महापालिका सोबत असण्यासाठी तुम्ही अनुकूल आहात का? तुमची भूमिका नक्की काय असेल? काँग्रेस सोबत असली पाहिजे का महाविकास आघाडीमध्ये? मुळात मी तुम्हाला सांगितलं, या संदर्भातली जी भूमिका असेल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील आणि ते योग्य वेळी तुम्हाला सांगतील. आता हा विषय चर्चेचा नाहीये, त्यामुळे याच्यावर चर्चा झालेली नाहीये. काही गणेशोत्सव पारदर्शक निवडणूक व्हावी किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये जी चूक होते त्या सगळ्या गोष्टीला पकडून जर सगळेच राजकीय पक्ष एकत्र येत असतील तर काँग्रेस देखील हा मुद्दा होतो. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही काय फक्त विरोधी पक्षाची भूमिका असू शकत नाही ना.
लोकशाहीमध्ये सगळे राजकीय पक्ष, मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असतील, या सगळ्यांची ही भूमिका असली पाहिजे की निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत. याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाची सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि आमची भूमिका हीच आहे की पारदर्शी निवडणुका झाल्या पाहिजेत. याच्यासाठीच आम्ही निवडणूक आयोगाकडे जातोय. याच्या आधी सुद्धा नांदगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ दोनदा भेटून आलेलं आहे निवडणूक आयोगाला आणि आता उद्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ जाणार आहे. मुळात निवडणुका पारदर्शी झाल्या पाहिजेत ही मला असं वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक घटकाची भूमिका असली पाहिजे. गणेशोत्सव प्रमाणे आता छठपूजेची देखील तयारी ही मुंबई महापालिकेनं तयारी सुरू केलेली आहे. काय वाटतं की गणेशोत्सव प्रमाणे जवळपास 7 ठिकाणी आता छठपूजा केली जाणार आहे मुंबईत? नाही, मला असं वाटतं